शुक्रवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास जेल रोड मोरेमळा येथील रहिवासी रतन उत्तम तांबे यांना किरकोळ भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली आहे। त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीला देखील मारहाण झाली आहे। छाया रतन तांबे आणि काल आमच्या शेजारच्या व्यक्तीसोबत आमचे भांडण झाले। यशोप पारेख यांनी आमचे भांडण केले आमच्यासोबत आणि मुलांवरून झाले भांडण आणि ते नेहमी हा आमच्यासोबत भांडण करत राहतो। जाग्यावरून देखील आमच्या संग भांडण करत राहतो। त्यांनी आमची इतकी तोडफोड केली, त्यांनी आमच्या घराचा गेट तोडला, गाडी देखील तोडली, काचा देखील तोडले त्यांनी आणि काहीच झालं नाही। त्यांनी एका लहान लेकरांवरून त्यांनी आमच्यासोबत भांडण केली आणि माझ्या पप्पाला वीट लागली। माझे पप्पा ऍडमिट आहे, त्यांना टाके पडलेले आहे आणि ते ऍडमिट आहे। मी पोलिसांना एवढीच विनंती करते की त्याला चांगली त्याला सजा द्यावा। रतन तांबे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने तांबे यांच्यावर बिटको हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। भांडणाचं काय कुरपत काढतो पोरावरून कशावरून बी आणि ते गेट तोडलं आणि ते कोण झगड करून आणि गेट तोडलं आणि गाडी तोडली, गेट फेकून दिलं साईडला, गाडी तोडून परत खिडकीवर दगड मारले आणि माझ्या डोक्यात काय धाडतात काय वस्तू तिथे मारली, मला समजलं नाही काय मारलं काय नाही आणि प्रश्न जायला ते कार्य काय करावं। कुटुंबास काही झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार योसेफ पारिक असून त्याच्यावर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी तांबे कुटुंबानं माध्यमांशी बोलताना दिली आहे। जखमी रतन तांबे यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पुढील तपास सुरू आहे।